आणि यानंतर घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी दिलेली आहे। त्या नांदेडमध्ये बोलत होत्या। या संदर्भात तयार करण्यात आलेला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याचंही पंकजांनी सांगितलंय। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यभरातील 8000 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळी जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असेल। दरम्यान जनतेमधून नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीचा भाजपला फायदा झालेला होता, तसाच लाभ ग्रामपंचायतींमध्ये घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे। मराठी नाही की सरपंच डायरेक्ट लोकांतून निवडला जावा, याच्याबद्दल संकल्पना आमच्या विचारात आहे। अजून त्याच्याबद्दलचे सगळे आमच्याकडे वेगवेगळे अभिप्राय यायचे, त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे द्यावा की नाही याबद्दल सुनावणी 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवण्याची तयारी सरकारनं दाखवलेली आहे। मात्र यावर पुण्यातील रहिवासी मृणाल ढोले यांनी आक्षेप घेतलेला आहे। मागास प्रवर्ग आयोग आणि आयोगाच्या अध्यक्ष निवडीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अनेक वर्ष ओस पडलेला आयोग अचानक कार्यान्वित कसा झाला? आयोगाची स्थापना करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेतली होती का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। दरम्यान या याचिकेवरती आता 3 मे रोजी सुनावणी होईल। औरंगाबाद जिल्हा न्यायालयाने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलेला आहे। रामगोपाल वर्मा यांचा 2009 मध्ये अज्ञात हा चित्रपट रिलीज झालेला होता। मात्र सिनेमाची कथा आपली असून ती वर्मांनी चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील मुस्ताक मोहसिन यांनी केलेला आहे। त्यावर न्यायालयाने रामगोपाल वर्मांसह निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या विरोधातही अटक वॉरंट काढलेला आहे। अज्ञात हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी रामगोपाल वर्मांना स्क्रिप्ट दिली होती। मात्र सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कथेचं श्रेय वर्मा यांनी निलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना दिला असा आरोप याचिकाकर्ता मोहसिन यांचा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन वाघाची शिकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। शिकाऱ्यांनी विजेचा शॉक देऊन श्रीनिवासनची हत्या केली। तस्करी केली जाणारे अवयव काढल्यानंतर शिकाऱ्यांनी श्रीनिवासनचा मृतदेह नागभीडपासून 5 किलोमीटर अंतरावरती पुरला। या संदर्भात वन अधिकाऱ्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली असून श्रीनिवासन वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलंय। श्रीनिवासन हा जय या वाघाचा बछडा होता। काही दिवसांपूर्वी त्याची टी कॉलर जंगलामध्ये सापडली, त्यामुळे त्याची शिकार करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात होती, जी आज खरी ठरलेली आहे। दरम्यान जय वाघाचा देखील अजूनही पत्ता लागलेला नाही, त्यामुळे त्याचीही शिकार झाली असावी किंवा त्याचीही शिकार झाली नाही ना अशी भीती वन्यप्रेमींकडून व्यक्त केली जाते। आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे। 30 एप्रिलला भय्यूजी महाराज डॉक्टर आयुषी यांच्याशी विवाहबद्ध होतील। इंदूरला हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। गेल्या वर्षी भय्यूजी महाराजांच्या पत्नीचं निधन झालं होतं, त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणीने लग्नासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता। अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भय्यूजी महाराजांनी पुन्हा लग्नाचा निर्णय घेतलाय।